एक चाणक्य पंच आहेत. आज मी सांगितलं की सामना चालू व्हायच्या अगोदर स्वप्नील भैया काकडे सर आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण पॅनेल महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या काडा कोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचलेलं आणि अतिशय सुंदर असं काम त्यांचं पंचांच्या माध्यमातून असतं. चला न्यू गोलंदाज बॉलर्स नेम सांगा. प्रदीप. पुन्हा एकदा पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी इथे मागितलेली आहे आणि पुन्हा एकदा थ्रो चेंडू आहे का थ्रो केला की काही पाडी काढण्यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे आणि तिसरे पंच कळवतील तिथे. गणेश गायकवाड सर आहेत. आणि नो बॉल. आपण पाहतो की दोन गोलंदाज आतापर्यंत इथे थांबतायत. थ्रो चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाले आणि इथे मात्र पुन्हा एकदा आता फ्री हिटचा चेंडू असेल. तिसरा गोलंदाजाचा वापर केला जातोय. बॉलर्स नेम सांगा. आणि ते मात्र वा चांगला फटका तिथे सजवलाय आणि बॉलर्स नेम सांगा अगोदर आम्हाला. एक मिनिट थांबवा सर. एक मिनिट सापडा थांबवा. ओके सामना चालू होतोय पुन्हा एकदा. चौकर आल्यानंतर फ्रीडच्या चेंडूवरती चौकर घेतला आणि त्यानंतर एक मोठी वाढ होते दोपलकावरती. पुन्हा एकदा पाव्यात पुढे सरसवत आला होता. हलक्या तडे खेळलेला फटका तिथे फक्त चेंडूला टॅप केलाय आणि सिगल मिळेल. सिगल मिळतीये. सिगलच्या सगळ्यांना वाढ होईल आणि दोपलकावरती नंतर टाकूया 13 धावा दोपलकावरती आहेत. आतापर्यंत 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेले आहेत परंतु 13 धावा कुठून काढण्याचा प्रयत्न नाशिक गेम चेंजर्स या संघाने इथे केलेला आहे. आणि त्यानंतर पाव्यात पुन्हा एकदा पुढील चेंडू एनएमए वॉरियर्स एनएमए अहिल्यानगर वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला गेम चेंजर्स नाशिक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती उमेश मोठ्या फटक्याच्या शोधात. त्यानंतर पाहिजे वा गॅप शोधलाय रूम बनवलाय आणि ते डीप स्क्वेअर लेग पडतोय. सडसडी चौकार येईल. 4 धावा. या चौकाराच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती. नजर टाकूयात. 17 धावा धोपलकावरती आहेत. वा कट केला चेंडूला. तिथे फर्स्ट लिफ्टचा खेळाडू थोडा फंबल पाहायला मिळतोय परंतु स्वतःला सावरलं त्यानं आणि एकदा प्राप्त होतीये. एका धाबीच्या मदतीने वाढ होत धोपलकावरती. नजर टाकूयात गुल्लेगा कळवत येते डोमान सर. 18 धावा धोपलकावरती आहेत. वाह परफेक्ट मिडल खेळाय आणि ते मात्र एक ब्रँडेड हिट पाहायला मिळतोय की त्याच्या बॅट मधून. षटकार. 6 धावा. या ठिकाणी सन्माननीय जागृती HMA संघाचे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबर
हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष नियोजित अध्यक्ष आदरणीय स्वप्नीलजी लडकत सर, आपल्या या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आपला हेतू जी सरबड होतो तो सरबड आपण स्वीकारण्यासाठी अगदी मुख्य मंचावरती यायचे आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान मोरिया मेडिकलचे सन्माननीय सुमितजी जगताप सर सरांना विनंती राहील आपण डॉक्टर स्वप्नीलजी लडकत सरांचा सन्मान करायचा आहे. एका षटकाचा खेळ संपत धोपलकावरती धावा बडवल्यात 30 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलर्स नेम सांगा. बॉलर्स नेम सांगा. श्रवण श्रवण पुढे ते दुसरं षटक टाकण्यासाठी पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये अतिशय मागणं ठरलं पहा आणि प्रतीक पहिलं षटक टाकण्यासाठी पुढे आला होता. 30 धावा त्यानं खर्च केल्या. कुठून काढल्या तिथे अक्षरशः धावेंची लयलूट पाहायला मिळते. धावांची धावेदाव होते तिथे पहा आणि दोन फलंदाज संघासाठी लढत आहेत. ते अक्षरशः पूर्णपणे सेट होत एक ताबडतोब फटके मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून येत आहेत. काही फलंदाजी पाहायला मिळते, काही रणनीती आहे आणि काही संघाला योगदान देण्यासाठीचे प्रयत्न दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतायत. चला मैदानाच्या आतमध्ये या. गेम चेंजर नासिक टीमला आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 30 धावा कुठून काढण्याचा प्रयत्न केला. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झालेले आहेत. सपासप वार करतायत गोलंदाजावरती आणि ते मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होत दुसरं षटक टाकण्यासाठी श्रवणला पुढे आणलंय आणि श्रवण कशा प्रकारे आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणार आहे. जितका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कमी धावा देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं तुम्हाला तर इथून पुढे द्यावं लागणार आहेत. कारण की आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये तिथे 30 धावा बडवल्यात. पहिल्या षटकामध्ये 30 धावा बडवल्यात आणि त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढे चेंडू चांगला चेंडूला सरबत देण्याचा प्रयत्न तिथे मात्र उमेशनं प्रॉपर केला आणि तिथे मात्र सिंगल मिळते. एक धाव मिळते आणि एका धावीच्या मदतीने वाढ होत धोपलकावरती 31 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो. फिल्डिंग टीम आपण थोडस उशीर करताय. विनंती असेल थोडीशी घाई करा कारण की पंचांनी टायमिंग लावलेला आहे आणि आपल्याला त्या टायमिंग मध्ये एक इनिंग कव्हर करायची आहे. स्पीडअप करा चला. वाह चांगला चेंडूना सरबत देण्याचा प्रयत्न जरूर केला तिथे केतन आणि फक्त चेंडूला प्लेस केली तिथे सन्मान दिला आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला तिथे पहा आणि सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या सगळ्यांना वाढून धोपलकावरती नजर टाकूयात. धाबा लागले जात आहेत इथे मात्र 32 धाबा धोपलकावरती आहेत. एका धावीच्या मदतीने वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकली तर 32 धाबा धोपलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा हलक्या तड खेळलेला फटका फक्त चेंडूला टॅप केलंय आणि तिथे मात्र सिंगल मिळते. इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
कोणती धावड असणार आहे? बत्तीस धावा धोपलका वरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी स्ट्राईक मध्ये तयार असेल तिथे उमेश उमेश सोनवडे. पर वाह काय फटका परफेक्ट भिडल केला बॅट वरती आणि इथे मात्र एक मोठा हिट पाहायला मिळतोय. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. इथे मुख्य पंच कळवत आहेत बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा होती आहे. आता बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बॅटर्स इथून पुढे किती धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. बॉलर्स नेम सांगा. शंकर वंजारी. डॉक्टर शंकर वंजारी तिसरी षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत आणि त्यानंतर स्ट्राईक वरती 42 धावा धोपलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते पा 12 चेंडूचा खेळ संपत धोपलकावरती इथे गेम चेंजर्स नाशिक संघानं 42 धावा कुठून काढलेल्या आहेत. बिनबाद 42 धावा आहेत. इथे काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेत्रदीपक अशी पाहायला मिळते कारण की दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट होत आहेत. फिल्डिंग टीम विनंती राहील पंच तुम्ही सातत्यानं खेळाडूंना सांगत चला. टायमिंग लावलेलं आहे परंतु विनंती असेल भरपूर आपण टाइमपास करतायत. फिल्डिंग टीमला विनंती राहील आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. गोलंदाजीसाठी ताबा घ्या चला विनंती राहील. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये पाहूयात. वा चांगला चेंडू होता तिथे परफेक्ट. काय फटका सजवलाय क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय आणि ते मात्र एक नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला आणि तिथे मात्र चौकार खेळलाय पा. काही फटका सजवला डिपेश टाकावर मध्ये अत्यंत दर्जेदार फटका केतनच्या बॅट मधून येतोय. फ्लोरलेचा चेंडू तिथे मात्र फक्त चेंडूला कट केले मोठा फंबल पाहायला मिळतोय आणि तिथे चेंडू अगदी सीमारेषेच्या नजीक अडवला परंतु तिसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट आहेत. नो चेंडू बिमर असणार आहे. शंकर वंजारी तिसरं षटक टाकतायत परंतु आपण पाहतो की बिमर चेंडू आला आणि तिथे मात्र पाहिलं तर 3 धावा कंप्लीट होत आहेत. परंतु फ्री हिटचा पुढील चेंडू आणि इथे मात्र उमेश सोनवडे कशा प्रकारे आता मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेणार आहेत आणि एक मोठी स्ट्रेंथ आहे एक मोठी ताकद या फलंदाजाकडे आहे आणि आता कुठेतरी चांगलं कॉम्पिटिशन मैदानाच्या आतमध्ये टिकवताना दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह वाह काय फटका होता ताबडतोब देखणा राजेश शाही तडाखा उमेश सोनवडेच्या बॅट मधून येतोय. वाघाची धाव फोडला फहाड षटकार 6 धावा.
इथे पुन्हा एकदा पाहूया उंच आकाशामध्ये चेंडू, चेंडूच्या खाली खेळाडू आहे संधी आणि संधीचं सोड केलंय फलंदाज इथे बाद होतोय. पहिला हादरा टीम गेम चेंजर्स नाशिक. पहिला हादरा गेम चेंजर्स नाशिक संघाला बसला जातोय. उमेश सोरवडे षटकार खेळत पुन्हा एकदा मोठ्या फटकेच्या शोधात होता, चुकीचा फटका निवडला आणि फलंदाज तिथे बाद होतोय. झेल टिपला तिथे शंकर वंजारी सरला पाहतो की मोठं यश प्राप्त झालं तिथे सोनवणे उमेश सोनवण्याला बाद करण्यासाठी. आणि आता न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमित घोले पुढे येतोय आणि आता अमित घुले पाहिजेत आपल्या संघासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. आपण पाहतो की एका बाजूला नाशिक जिल्हा असेल तर दुसऱ्या बाजूला अहिल्यानगर जिल्हा आहे आणि शेजारी असणारे दोन जिल्हे. आणि आपण पाहतो की आज प्रतिस्पर्धी बनू खऱ्या अर्थानं एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहणार आहोत कोण भारीच पाडणार आहे इथून पुढे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. परंतु एक चांगला चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नात तिथे अमित घुले होता, परंतु डकार कळवला सुद्धा अमित घुलेनं आणि कोणतीही धावडून असं सांगितलं. आणि त्यानंतर एक चांगलं फीड मैदानाच्या आतमध्ये होतोय. एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे शंकर वंजारी सरांनी केलेला आहे आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. 56 धावा धोपलकावरतेच एक गडी बाद असताना इथे बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या पाठी घडलेली मोठी चूक आणि ते ही चूक इथे येणाऱ्या काळामध्ये मागणी ठरणार आहे. एक धाव एकदम मिळतीये पा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील आणि त्यानंतर सिंगल आलं तर वाढ होते धोपलकावरती. 57 धावा स्ट्राईक मध्ये आता डवखुऱ्याचा फलंदाज केतनला पाडणार आहोत. राईट लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन दोन बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि ते मात्र एक चांगलं कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये टिकवलेली एक भागीदारी केतनची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. की उमेश सोनवणे सारखा एक तगडा ताकदवान फलंदाज बाद झाल्यानंतर धावांपासून कुठेतरी दूरवरती राहिलेला संघ आहे. कारण की कुठेतरी धावा थांबलेल्या आहेत. परंतु आपण पाहतो की तितक्याच मोठ्या ताकदीचा एक ताकदवान फलंदाज आपण पाहतो तिथे केतन. वारंवार आपण पाहतो की केतन उमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना वाह काय फटका होता. लॉब केलं चेंडूला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं केतन आणि ते मात्र येतो एक मोठा हिट. 6 धावा षटकार आहे. शंकर वंजारी यांच्या शेवटच्या चेंडूवरती फाबिताडू फ्लोरलेचा चेंडू होता. खरपूस समाचार घेतला खेताडा आणि षटकार खेळला देते. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने वाढ धोपलकावरती नजर टाकूयात. 63 धाबा धोपलकावरती लागले जात आहेत. 18 चेंडूचा खेळ संपत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गेम चेंजर्स नाशिक या संघानं 63 धावा कुठून काढलेले आहेत. बॉलर्स नेम श्रवण दुसरं मला वाटतं की षटक टाकण्यासाठी पुढे आले होते. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक टाकण्यासाठी पुढे आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अमित घुलेसाठी. वाह डाबा पाय पुढे घेत आडव्या बॅट खेळायला फटका. चेंडूला वेग धारण केले. चेंडू पोहोचला सीमा पार. पवार सर्जिकल हॉस्पिटल हडपसरचा येतोय सडसडीत पॉवरफुल चौकार. इथे मात्र चौकार आलं तर एक मोठी वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकू. वाह परफेक्ट फलंदाजाच्या बुंद्यामध्ये टाकला होता चेंडू.
ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे सरळरित्या खेळून काढला अमित गोलेडा आणि स्वतःच्या फलोत्रमध्ये चेंडू पॅकअप केले गोलंदाज असरबन. बॅटची लेट पुन्हा एकदा पाहूया. बॅटची कट होती तिथे क्वाड ब्याच सिकाट होतोय आणि ते थांबावं लागेल ना. थांबला ना सूर्य ना थांबले ना धारा. या वादळाला कोठून घेणारा इथे मात्र पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये या. किपर नेम सांगा सर. शंकर सर. किपर किपर कोण होते. विशाल. सांगितलं साबडा चालू व्हायच्या अगोदर स्वप्नी भैया काकडे सर आणि संपूर्ण पॅडल आज आपण गेल्या 5 दिवस या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. परंतु आपण पाहतो की पुणे जिल्हा नव्हे तर अतिशय खऱ्या अर्थानं प्रत्येकी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अर्थात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये एक नावाचा डंका उमटणारे स्वप्नील भैया काकडे सर आणि संपूर्ण पॅडल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं एक नवीन गाणं आलेलं आहे. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं प्रत्येकी गोलंदाज ज्यावेळेस थ्रो गोलंदाजी करेल त्यावेळेस आपण पाहतो की लगेच चाडीकचे देऊन तिथे त्यांना दंडित करण्याचा प्रयत्न करत असतात. ही त्यांची ख्याती आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं याच ख्यातीमुळे त्यांना ओळखलं जातं. आणि आपण पाहतो की फेकी गोलंदाजाचा एक कर्दन काळ म्हणून खऱ्या अर्थानं स्वप्नील भैया काकडे सरांची ही ख्याती आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु एकदा मिळाली बा अतिशय सुंदर असं काम त्यांचं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आज त्यांच्या सभेत जोडले जात आहेत पांडे तालुक्यातील एक पंचांच्या भूमिकेतील एक मोठं डाव गणेश गायकवाड आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की उर्ली कांच्या डगरीचा एक स्टार खेळाडू लोकेश लोणारी नॉन स्ट्राईकला आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. वा काय फटका होता. गेटवेल हॉस्पिटलचा दिमागदार येतोय तिथे रुबाबदार जानदार षटकार साधाबा. चौऱ्याहत्तर धाबा धोपलकावरती आतापर्यंत बनवलेले आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 74 धाबा कुठून काढल्यात आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा दुसऱ्या एंड आता 5व्या षटकाला सुरुवात होतीये.
बॉलर्स नेम मनोज. मनोजला पुढे आणलेला आहे. आणि आता मनोज इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी करणार आहेत. मनोज आपलं नाव सांगा. मनोज देशमुख. मनोज देशमुख पाचू शेडे टाकण्यासाठी पुढे येत आहेत आणि साईड मध्ये अमित घुले. चंदू इथे झेल सुटला पहा मित्रांनो. झेल सुटतो आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होतात. एक मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडलेली आहे. कारण की आतापर्यंत अक्षरशः धावींची लयलूट केलेली आहे आणि कुठेतरी असं तुम्ही चान्स फलंदाजाला पुन्हा खेळण्यासाठी देत आहेत आणि हा चान्स येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघासाठी किती मागणं ठरणार आहे हे पाहणं सुद्धा अवघड इतकं महत्वाचं असेल. आणि तर त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील फटका मैदानाच्या आतमध्ये खेळवता सिंगल घेतली आहे आणि सिंगलच्या संख्येनं वाढ होते धोपलकावरती. डबल सत्ता आहे. 77 धावा धोपलकावरती लागले जात आहेत. 77 धावा धोपलकावरती लागत असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अक्षरशः स्वतःमध्ये परिवर्तन घडवायला सुरुवात केली की आयुष्य नव्याने घडत असतं. परंतु कुठेतरी स्वतःला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध व्हावं लागेल. त्यामुळेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तुमच्या खेळाच्या माध्यमातून परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाहीये. बा स्क्वेअर कटचा फटका तिथे मात्र पुन्हा एकदा चेंडूने वेग धारण केलंय आणि गेटवेल हॉस्पिटलचा येतोय पुन्हा एकदा एक सडसडी चौकार 4 धावा. धोपलकावरती 81 धावा 2 गडी बाद असताना चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानंतर केतननं फक्त चेंडूला कट केलं होतं. पा स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर केतन नावाचं वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 13 चेंडू खेळत त्यानं वैयक्तिक 47 धावा असताना इथे पुन्हा एकदा मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली. सरळ साधा सोपा झेल तिथे ड्रॉप केलाय आणि इथे मात्र मोठी चूक. वारंवार चुका झालेल्या आहेत. 2 फलंदाजाला त्याच खेळाडून 2दा जीवनदान देण्याचा प्रयत्न केलाय आणि ते जीवनदानाचा पुरेपूर फायदा येणाऱ्या काळामध्ये 2 बॅटर्स कशा प्रकारे घेणार आहेत. इथे मात्र आत्मविश्वास अजूनही तुम्ही वाढवायला चान्स देण्याचा प्रयत्न अक्षरशः केतनला दिलेला आहे. इथे आपण पाहतो की 47 धावांवरती नामात झाला असता परंतु इथे पुन्हा एकदा मोठी चूक आणि फलंदाज अक्षरशः पुन्हा एकदा पामिताडू त्याचा कॉन्फिडन्स इथे वाढला जातोय. चौकार येतोय 4 धावा. जेवण आलेलं आहे. जेवण आलेलं आहे. विनंती असेल कोणाला जेवण करून घ्यायचं असेल तर आपण आता जेवण भोजन कक्षामध्ये जा. आणि इथे पहा एक सूचना येते ज्यांना कोणाला जेवण करायचंय त्यांनी समालोचक कक्षेत संपर्क साधा. तिथे आपल्याला कुपन दिलं जाणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ते कुपन दिलं जाईल त्यावेळेस तिथे भोजन कक्षामध्ये आपले जे काही मेंबर आहेत त्यांना दाखवायचे आणि त्यानंतर आपण ताट घेणार आहोत. याची नोंद घ्या. स्कोर पाहिलं तर धोपलकावरती 87 धावा आहेत. 5 षटकाचा खेळ संपत असताना. बॉलर्स नेम सांगा. बॉलर्स नेम सांगा. विशाल चौकडे 6वं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत 5 षटकाचा खेळ संपत. गेम चॅलेंजर्स नाशिक संघाने आतापर्यंत 87 धावा कुठून काढल्या होत्या आणि इथे मात्र चंदू सबका बंधू इथे मात्र बनवतोय षटकार 6 धावा. काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. उत्कृष्ट लॅब सासवडचा एक दिमागदार षटकार पाहायला मिळतोय.
डरेजी डोबे सरांना विनंती राहील आपण या ठिकाणी या. वा काय फटका होता, अफलातून फटका आहे आणि ते षटकारील 6 धावा. वाह वाह काय फटका होता, चौकार येतोय 4 धावा. डीजे तांबा 103 धावा धोपलका भरतेत. 103 धावा धोपलका भरते असताना त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू. वाह काय फटका होता, पुन्हा एकदा बरसलाय. जीवनदानाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स घेतात. सिंगल मिळेल. सिंगलच्या संख्येनं वाढू धोपलका मध्ये 104 धावा 2 गडी बाद असताना 5.4 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी ज्यांना कोणाला जेवणासाठी जायचं आहे त्यांना विनंती राहील. इथे मात्र केतन षटकार खेळून अर्धशतक पूर्ण करतोय. इथे 15 चेंडू 56 धाब्यांची नेत्रदीपक खेळी. आता भोजन कक्षामध्ये जायचं असेल त्याला विनंती राहील. या ठिकाणी स्वप्नील महाजन सरांची संपर्क साधा आणि तिथून आपण जेवणासाठी कुपन घेऊन जायची ती विनंती राहील. आज कंपल्सरी कुपन आहेत. वाह चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. एकशे 11 धावा धोपलका भरतायत. इथे फायटिंग स्कोर खऱ्या अर्थानं 6 षटकांचा खेळ संपला. 111 धावा बडवल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स नेम श्रवण आहेत का काय? देशमुख मनोज देशमुख आहेत. मध्ये उठल्या थँक्यू. छातमध्ये येतोय. इथे कुठेतरी सातत्यानं आपल्याला दोनही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. म्हणजे इथे कुठेतरी तोडजोड पाहायला मिळत नाहीये. इथे वारंवार तोडफोड पाहायला मिळतीये आणि ते धाबांची लयलूट होताना पाहायला मिळते. पहा वा चांगला फटका खेळलाय. तिथे मात्र खेळाडू तयार असेल स्वतःला सावरलंय आणि एकदम घेऊयात असं सांगितलंय चंदूला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या संख्येनं वाढ होते आणि धोपलका वरती नजर टाकूया. धाबा बनवल्या जात आहेत. टायमिंग ऑफ होत आहे. इथे टायमिंग ऑफ झालेलं आणि त्यानंतर आता 38 सर्कल मध्ये खेळाडू घेतला जाईल. पॅनलाइज केलं जात आहे फिल्डिंग टीम. चला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या. 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. आतापर्यंत धोपलका मध्ये 118 धावा कुठून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
इथे मात्र पुढे सजवत आला होता डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळच्या प्रयत्नात इथे वाईट चेंडू कळवतात बुके बंच चेंडू पुढे आला होता परंतु आपण पाहतो की कुठेतरी आता इष्टा चित करण्याचा प्रयत्न होता इष्टरक्षक परंतु आतामध्ये चेंडू येऊ शकला नाहीये आणि तिथे नशिबाने दिलेली साथ आहे चंदू यांना आपण एकदा पवियत गुलदस्ता यार बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिपचा खेळाडू वा चांगला फटका सजवला होता तिथे मात्र सिंगल आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय एका धाबीच्या मदतीने वाढ होतो पलकामध्ये रिझल्ट टाकूयात 120 धावा आहेत 120 धावा दोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो की 6.30 षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय चला स्पीडअप करा बॅटची लिडिंग आहे जिथे मात्र एसटीएनच्या पाठीमागे मोठी चूक घडतीये आणि एक धाव मिळते पहा बैदडाच्या आतमध्ये पहा मित्रांनो स्वतःची स्पर्धा स्वतः सोबत लावा आणि स्वतःला हरून पहा मग कोणी तुम्हाला हरू शकणार नाहीये ज्यावेळेस तुम्ही बैदडाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करायला तर त्यावेळेस कुठेतरी बैदडाच्या आतमध्ये तुम्हाला त्याचा मोठा उपयोग आपल्या सगळ्याला होणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला जग आपोआप प्रसिद्ध करेल परंतु इथे पुढे ससवत एडेच्या प्रयत्नात बॅटचा चेंडूचा संपर्क आणि बाईची सिंगल आहे होऊ शकला नव्हतं बॅटचा आणि चेंडूचा संपर्क पहा बाईची सिंगल आली आहे आणि 122 धावा धोपलकावरती आहेत एकटे लढा असं म्हटलं जातं ज्यावेळेस आपल्यावरती जबाबदारी येते त्यावेळेस एकट्याला लढावं लागत असतं संघासाठी फक्त चेंडूला कट केलं होतं पाहिजे ते केतन आणि अगदी शिमा रेषा लगत चेंडू कव्हर केला 2 धावा तिथे पळू पुढवत आहेत आयुष्यात जर विजय हवा असेल तर संघाचा एकट्यालाच करावा लागत असतो त्यासाठी तुम्हाला बैठकीच्या आतमध्ये जे काही तुम्हाला करायचे ते एकट्याला तुम्हाला इथे लढावं लागणार आहे एकट्याला कुठेतरी बैठकीच्या आतमध्ये तुटून पडावं लागेल आणि ते मात्र त्याचा कुठेतरी मोठा फायदा आपल्या सगळ्याला होणार आहे 7 षटकाचा खेळ संपला आणि आतापर्यंत गेम चेंजर्स नाशिक संघाने बनवलेत 124 धावा अंतिम षटकाला सुरुवात होती शंकर वंजारी आपण पाहतो की शंकर वंजारी सर आता